श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धोंड्याचा महिना कधी येतो आणि धोंड्याच्या महिन्यात लेक आणि जावयाला काय दान करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर कोणाला माहीत करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ बघा. अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात लेक व जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल. तसंच जावयाला वाण काय द्यावे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करावे किंवा ज्यांना जावई नाही म्हणजे ज्यांचे जावई वारले आहेत तर मग त्यांनी अधिक मासात कोणाला दान करावे. मग तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नाही, मुलगी अविवाहित आहे म्हणजेच मुलगी लहान आहे तर मग आम्ही काय करावे असे बरेचसे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. अधिक मासात काय करावे, काय टाळावे, जावयाला कोणते वाण द्यावे. अधिक मासात लेक व जावयाला आवर्जून द्या ही सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू. तर ती कोणती वस्तू आहे हे जाणून घेऊयात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास, सर्वात महत्त्वाचा म्हणजेच हा महिना म्हणजे लेक व जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. जाणून घेऊया की अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक मासामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान करण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव एवढे गगनाला भेटलेले आहेत त्यामुळे सर्वांचं सोनं किंवा चांदी घेणं हे शक्य होत नाही. कारण ही काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते त्यामुळे त्यांना सोनं चांदीच्या वस्तू घेणं शक्य होत नाही. तर सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तर जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून नक्की द्या. तर अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्यासाठी सोनं चांदी तुम्ही घेऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षा मौल्यवान अशा वस्तू मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. तर यंदा 2026मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. तर हा धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अतिशय पवित्र आणि अत्यंत शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. तर यंदा 2026मध्ये अधिक महिना आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि या अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. तर धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि इतर देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यामध्ये केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे आणि जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचे पूर्ण वर्ष हे पूर्ण होतो. तर यंदा 2026मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे तर अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक व जावयाला आवर्जून द्या ही एक वस्तू. तर ती कोणती वस्तू आपल्याला या अधिक मासामध्ये जावयाला द्यायची आहे हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एक लाईक अवश्य करा. आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण आणि जय माता लक्ष्मी किंवा मग तुमच्या लाडक्या लेकीचे नाव नक्की लिहा. तर मित्रांनो, यंदा 2026मध्ये अधिक मास अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही तर तो 3 वर्षांनी हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येतो. तर अधिक मास म्हणजे ज्योती आणि खगोलशास्त्रीय कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि एक सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते. या 2 वर्षामध्ये सुमारे 1 दिवसांचा फरक पडतो आणि हा आरा
दिवसांचा फरक भरून काढून घेऊन प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असे मानले जातात असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मानुसार अधिक महिन्याला कोणत्याही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आहे आणि त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक विधी आहे तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यात फक्त लेक व जावयाला मानपान केला जातो. या महिन्यात आपल्या जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. तर अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करण्याची प्रथा आपल्याकडे आजही चालू आहे. मित्रांनो, अधिक मासामध्ये जावयाला मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्तीही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही शक्य होईल ते दान होईल ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्री हरी विष्णूंच्या नामांचा विष्णू सहस्रनामाचे पठण देखील अवश्य करावं. अधिक मासामध्ये जावयाला अधिक महत्त्व का आहे याचं कारण असे आहे की ज्यावेळी आपण आपल्या मुलीचे लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासात लेक व जावयाचा मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावयाला दिलेलं दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेलं दान किंवा वाण समजलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये जावयाला विशेष मानपान केलं जातो. पण आता प्रश्न असा आहे की ज्यांना मुली नाही त्यांनी मग काय करावे? अशा लोकांनी काय करावं? तर ज्यांना मुलगी नाही तर त्यांनी आपल्या भावाची मुलगी असेल तर तुम्ही देखील मुलीसारखीच म्हणजे तुमच्यावरती मुलीसारखं जे माया प्रेम करत असेल अशांना सुद्धा तुम्ही तुमची मुलगी मानून तुम्ही त्यांचे सुद्धा लेक जावई म्हणून हे दान करू शकता व हे शुभ फळ म्हणून मिळवू शकता. किंवा हे पुण्याचं काम तुम्ही अधिक मासात करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या नंदेला सुद्धा मुलगी मानून त्यांच्या मिस्टरांना जावई मानून हे वाण देऊ शकता. पण ज्यांना जावईच नाहीत तर त्यांचे देखील प्रश्न बरेच जणांना पडतो. तर तुमचे काही कारणाने जर जावई वारले असतील तर तुम्ही तुमच्या लेकीला तुमच्या नातवांना बोलून देखील मानपान करू शकता. तुमच्या लेकाला देखील तुम्ही दान करू शकता. मग तुमच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच तुमचा भाचा असेल तर भाचा देखील जावईच म्हणून मानला जातो. तुमच्या लेकीला देखील तुम्ही दान करू शकता किंवा मग तुमच्या बहिणीला मुलगा म्हणजे तुमचा भाचा असेल तर त्या भाचा देखील जावईच म्हणून मानला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या भाच्याला व त्यांच्या पत्नीला तुमची मुलगी मानून हे अधिक मासाचं दान करू शकता. म्हणजेच लेक व जावई मानून हे वाण अधिक मासामध्ये त्यांना देऊ शकता. तर आता बघूया अत्यंत सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जावयाला वाण अधिक मासामध्ये काय द्यावे आणि सोने चांदी जर तुम्ही देऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. तर अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलींचे आईवडील लेक जावयाला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान जर तुम्हाला देणं जमत नसेल तर तुम्ही अगदी साधी सरळ पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून तुम्ही जावयाचं मानपान करू शकता. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो. तर जावयाला धोंडे दान दिले जातात. तर हे पुराणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणून चांदी, तांब्याची किंवा स्टीलची 5 भांडी वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33 पटीत अनारस देतात. एका चांदीच्या किंवा तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचं देखील ताटात देऊ शकता. तर अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लहान जावयास देतात. अनारशाऐवजी तुम्ही 33 बत्ताशी देऊ शकता किंवा मग 33च्या संख्येने मैसूर पाक देऊ शकता. 33च्या संख्येने जाळीदार पदार्थ वाण म्हणून देऊ शकता. परंतु त्यांची संख्या 33 असावी.
या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा किंवा मग तुम्ही आंबेसुद्धा देऊ शकता. तर यासारख्या वस्तू 33च्या पटीत तुम्ही जावयाला दान म्हणजेच दान करता. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 दिवसाच्या नंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. ती संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा अत्यंत पवित्र सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून आली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुभ्रात आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला फार महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्यावे. तर जावयाला निरंजन असल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा जेव्हा तुम्ही चांदीचे निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात. म्हणून या अधिक मासामध्ये जावयाला आवर्जून चांदीचे निरंजन ही एक वस्तू आवर्जून द्या. तर तुम्ही चांदीचे निरंजन देऊ शकत नसाल तर तुम्ही पितळेचे देखील निरंजन देऊ शकता. कारण सोने किंवा चांदी, पितळ या वस्तूंपेक्षा आपली भावना महत्त्वाची आहे. हे घेणाऱ्याने आणि देणाऱ्याने दोघांनीही समजून घ्यायला हवी.